वाशिम जिल्हा मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथील मारुती नारायण डाखोरे अंदाजे हा 36 वर्षाचा युवक 24 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गावाशेजारील नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेला। मंगरुळपीर तहसीलदार शीतल बंडगर यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण केले। लगेचच मंगरुळपीर शाखेची टीम तहसीलदार शीतल बंडगर सोबत घटनास्थळी रवाना केली। उशिरापर्यंत शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही। नाल्याला प्रवाह जास्त असल्याने ट्रेसिंग केले असल्यास मारुती डाखोरे हे पुढे गावाशेजारील तलावात वाहत गेल्याचे दीपक सदाफळे यांच्या लक्षात आले। 25 जुलै रोजी सकाळीच मंगरुळपीर शाखा पथकाचे अतुल उमाळे, गोपाल गिरे, तेजस उमाळे, राम भोपळे, शिवा अडात, दत्ता मानेकर, पंकज जटाळे, ऋषिकेश मांगळे, शुभम भोपळे, प्रदीप बुधे यांना शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळावर रवाना केले। तहसीलदार शीतल बंडगर यांच्या आदेशानुसार वाहून गेलेल्या ठिकाणावरून सर्च ऑपरेशन सुरू केले असता शेवटी तलावात अथक प्रयत्नानंतर सकाळी 8:30च्या दरम्यान 20 फूट खोल पाण्यात खाली तळाशी गाळत असलेला मृतदेह शोधून वर काढण्यात यश आले। दरम्यान उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार शीतल बंडगर, जिल्हा आरोग्य व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत वरचेवर संपर्क साधून होते। घटनास्थळावर सरपंच मंगेश निळकंठ, पोलीस पाटील सतीश क्षीरसागर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हिमगिरे तसेच गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।